योगेश मडवी, योगेश मडवी कुठे गेले? त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, भरपूर बिझी शेड्यूल असतो तर देखील या स्पर्धेमध्ये आज ते जोडले गेले. ते आमचे विनोदजी पाटील सर यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. आमदार यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या मंचावरती होत असताना योगेश मडवी यांचा सन्मान पहिल्या दिवशी झाला होता. यानंतर शर्माजी आमचे ज्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, व्यवस्थापक आहेत, मंडप डेकोरेटरचे नेपथ्यकार, सजावटकार, डेकोरेटर्स शर्माजी आणि गेटमॅन ज्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, त्यांचाही सन्मान आपण करूया. आणि सन्मान आमदार यांच्या शुभ हस्ते. गाडीची लाईट बंद करा, गाडीची लाईट बंद करा प्लीज. मॅच सुरू होते. कॉमेडी बॉक्स मध्ये ऐकूया आपण राहुल चव्हाण यांचा आवाज. क्या बात है. ईसा अब्दुल, दोनों ने बहुत मेहनत की है. देखिए, एक मोटू एक पतलू, क्या जोड़ी है. थँक्यू सो मच विरोजी पाटील सर. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. एक धाव फलकावरती जोडली गेली आहे. यावेळेला देखील अपील 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 फलंदाज बाद. इथे देखील मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. सलामी जोडी आपण पाहिली ऋतिकच्या साथीनं मैदानावरती दाखल झाले होते. बॅटर राजला आपण पाहिलं. राज आणि वैभव ही जोडी आपण पाहिली. वैभव आउट झाला. राजच्या साथीनं आता ऋतिक ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. एक ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अंबेशू संघाला बाय मिळाली. तो संघ पुढे सरकला.
अतुल लाईन खराब अंपायर सिग्नल व्हाईट बॉल बाळामानी सरांचा इशारा पोहोचतोय व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी केला वाडेकर विरोधात आपण पाहतोय संघ मात्रावरती खेळतोय इथे फटका चांगला आहे धावा देखील चांगल्या मिळतील चौकार रस पेला ये म्हणलं माय दोन धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर दोन धाबा इथे मिळतील माझबाई बुबेरे यांचं आगमन झालंय स्वागत आहे आज अंतिम रजनीमध्ये नक्कीच ते व्यासपीठावरती आलेत यावेळेला देखील बाटची कडा आहे फायनल एकला खेळाडू उपस्थित दोन धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसऱ्या डावीसाठी बॅटरला परतावं लागेल बागारी फुटतच बाद नवीन बॅटर मात्र चिराग शेबाच्या अजूनही जागेत जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत ते घरी जाणार नाहीयेत धावफलक जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती 11 11 11 फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला खेळाडू आहेत उपस्थित प्रणित पाटील आहेत बॉलला फेक करतात प्रियांश सिंगल बेल पाकपुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटरी बॉलचा संपर्क नव्हता त्यामुळे डॉट बॉलची आता समाप्ती होत सरा 2 ओव्हरचा खेळ संपत झालाय 12 धावा धाफलकावरती तुम्हाला पार मिळतील 6 बॉलचा खेळ शिल्लक बारा धावा
आज सलग पाचवी रात्र आहे आणि वेळ देखील भरपूर झाला. जवळजवळ आता 4:46 झाले त्यामुळे आम्ही देखील समालोचन थोडंसं तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचवत नाहीयेत कारण भरपूर झोप आहे आमच्या डोळ्यावरती देखील, त्यामुळे आम्ही दीर्घ व्यक्त करू. सिद्धू आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. विकेट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा प्रॉपर बॅटवरती नाहीये. पुन्हा एकदा बॅट बॅटच्या मधून बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यशच्या मागे प्रणित पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे यशच्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल, अजून एक खेळाडू आउट झालाय. तर लवकर दुसरा बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. हीरा बेटे हीरा बेटे असताना डॉट बॉल. पुण्यात शपरून खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल तर एक पट्टी, परंतु दुसरीचा प्रयत्न करतायत. दुसरीसाठी बॅटरला बदल सोडावा लागेल. धावफलक जाऊन पोहोचले 13. याकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल पार मिळेल 14 धाबांचं बापक लक्ष. 18 बॉलचं खेळ शिल्लक पार मिळेल.
चला बॅटर जा आपण. अठरा बॉल आणि 14 धाबाची गरज. अतुल भोईर आणि त्याच्या साथीने प्रणित पाटील ही जोडी तुम्हाला पार मिळेल. 18 बॉल मध्ये 14 धाबाची गरज. गुरुदाची बारकोटी गुरुदास दाखल होतोय. ऋतिक रन विकेट. पहिला बॉल खेळायचं होतं आंध्राला, परंतु बॉल चाललाय बांद्र्याला, त्यामुळे मिळेल ती सिंगल. मॅडम षटक टाकलं होतं सिद्धू पाटील यांनी. खर तर पहिल्या डावामध्ये आपण पाहिला असाल खूप चांगली गोलंदाजी केली. येस मॅडम षटक टाकलं होतं. सिद्धू पाटील भरपूर चांगली गोलंदाजी केली. यावेळेला देखील एक सिंगल मिळेल. 2 धाबा ते एकपट्ट्या गेल्या. 18 बॉल मध्ये मी म्हणेन 12 धाबा चेस करायच्या. 18 मध्ये 14 चेस करायचे होते, आता 16 मध्ये 12 चेस करायच्या. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. अतुल भोईरच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार त्याने वसूल केल्यात. उपलक वेगाने पुढे सरकत असताना 6 याकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये खेळलेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. रन विकेट. अजून एक चांगला फटका. कव्हरला खेळाडू उपस्थित. जेल स्वीकारायचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप. 2 धाबे ते देखील मिळतात. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना खुला गेला. इथे फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय स्ट्रोक तुम्हाला पाल मिळेल आणि सामना इथे मात्र जिंकलाय टीम वाडेकर संघानं. अभिनंदन. मॅडम षटक ज्यांनी हाताळला तोच खेळाडू या मागचा मारता मॅच.